नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र कुठे लिहिले, कोणी लिहिले आपणास माहीत आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज हीच माहिती बघणार आहोत. श्री विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र कुरुक्षेत्राच्या रणांगणावर म्हणजेच सध्याच्या हरियाणा राज्यात सांगितले गेले. याचे मूळ वक्ता पितामह भीष्म हे आहेत. झाले असे की महाभारताचे युद्ध संपल्यानंतर भीष्म पितामह जेव्हा बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत होते तेव्हाच हा संवाद घडलेला आहे. युद्धामुळे व्याकुळ झालेले धर्मराज युधिष्ठिर जेव्हा पितामह भीष्मांकडे ज्ञान घेण्यासाठी गेले तेव्हा भीष्मांनी भगवान श्री कृष्णाच्या उपस्थितीत युधिष्ठिराला श्री विष्णूंची 1000 नावे म्हणजेच श्री विष्णू सहस्त्रनाम सांगितले. जेव्हा भीष्म पितामह हा उपदेश करत होते तेव्हा महर्षी व्यासही तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते आणि व्यासांनी भीष्माच्या मुखातून निघालेले 1000 शब्द जसेच्या तसे ज्या वेळा महाभारताची रचना केली त्यावेळी त्यामध्ये लिहून काढले. हे स्तोत्र महाभारताच्या अनुशासन पर्वातील 149व्या अध्यायात समाविष्ट आहेत. म्हणजेच महर्षी वेदव्यास हे श्री विष्णू सहस्त्रनामाचे लेखक आहेत, तर पितामह भीष्म यांनी हे दिव्य आणि अत्यंत जागृत स्तोत्र सांगितलेले आहे. श्री विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र 3 विभागात विभागलेले आहे. प्रथम पूर्वांग किंवा प्रस्तावना, यात युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विचारलेले प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे, श्री विष्णू सहस्त्रनामाचे महत्व, ध्यान, श्लोक सांगितलेले आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा मुख्य भाग म्हणजेच गाभा म्हणजेच श्री विष्णूंची 1000 नावे आणि यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा तिसरा भाग म्हणजे फलश्रुती सांगितलेली आहे. श्री विष्णू सहस्त्रनामाचे संपूर्ण 142 श्लोक पठण व श्रवण केले असता किंवा श्लोक 14 ते 120 पर्यंत श्री विष्णूंची 1000 नावे म्हणजे सहस्त्रनाम पठण व श्रवण केले असता सारखीच फलप्राप्ती सांगितलेली आहे. श्री विष्णू सहस्त्रनाम हा एक सुवर्णहार आहे आणि त्यातील श्री विष्णूंची 1000 नावे हे हिरे आहेत. आपणा सगळ्यांकडून श्री विष्णू सहस्त्रनामाची पठण व श्रवणाची सेवा निरंतर घडावी हीच श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना. ओम नमो भगवते वासुदेवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.